गेम ऑन शेवटचा सामना या स्पर्धेचा शेवटचा सामना पाहायला मिळतोय. एका साईडला टीम भिलवले तर दुसऱ्या साईडला भिंगार. पहिला बॉल स्ट्राइक एंड वरती फलंदाज विशाल वाघमारेला पाहतोय. गोलंदाज दया. आज खऱ्या अर्थाने मित्रांनो या दया गोलंदाजाने या भरपूर दरवाजे तोडून टाकलेत. असा हा गोलंदाज भिंगार टीमचा दया. अभिजित कोठर आहे. अभिजित ओके मध्ये आहे वाटतं. विशाल वाघमारे क्रिकेटचं मोठं नाव स्ट्राइक एंड वरती पाहतोय. इथे चांगला फटका स्टेट आणलेला मारलेला फटका शतरक्षण ही कमालीचं पाहायला मिळतं. शेवटचा सामना मित्रांनो पाहतोय. दोन एकमेकाच्या विरोधात संघ एकमेकाच्या येऊन ठेपलेत. जी प्रेक्षकांना आतुरताने वाट पाहत होते त्या ती मॅच आले. अडकीच आयोजन देखील तितकं चांगलं मित्रांनो पाहायला मिळालं. शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय. इथे फटका पसला. ही कॅच महत्वाची हो. प्रयत्न करायचे होते कारण विशाल सारखा एक स्टार खेळाडूला जर जीवदान देण्याचा प्रयत्न जर आपण केला तर नक्कीच कुठेतरी हा फलंदाज हावी ठरू शकतो. प्रयत्न भरपूर करायचे होते या कॅचसाठी. कदाचित हातामध्ये कॅरी होऊ शकली असती तर विशाल सारखा एक मोठा खेळाडू बॅक टू डगआउट पवलियन झाला असता. आपट्याकरचा बॉल इथे बघा. दिशा दाखवले चापट दिले आणि बॉल निघून जाईल सीमा पार. हाय तोय चौकार. 5 धावा फलकावरती. विचार केला तर चौकार चांगला पाहायला मिळालाय. चांगला फटका हे पाहायला मिळालाय तिथे. ओ इथे काळजीपूर्वक खेळा बघा पंच तिथे खेळाडूला. येस बॅटमन ओके मध्ये. बॅटमन यस. नक्कीच काळजी घ्या मित्रांनो. क्रिकेट जागी राहतोय. आपण आपल्या जीवाची काळजी करा. अगदी विचार केला तर दह्याची चांगली कामगिरी आपण पाहतो यावेळेस गोलंदाज ट्रॅक वरती. ओहो यावेळेस सुपला खेळायचा होता. सुपला नाही परंतु डुपला आलाय आणि ते षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावा फलकावरती आपण पाहतोय. धावा फक्त आणि फक्त 5 धावा. लगेच स्पीडअप ठेवा. लक्ष असू द्या. चला भिंगार टीम आपण लगेच स्पीडअप ठेवा. अगदी पाहतोय पहिले षटक संपले. 5 धावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अद्दीनाथ गोलंदाज स्ट्राइक वरती. विशाल नावाचं वादळ स्ट्राइक एंड वरती. पुढे लेगचा बॉल चुकीला माफी केली जाणार नाही. यास पंच सांगतील हा खरा बॉल. यस येणारा बॉल फ्रीट असेल. नो बॉल म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावा कमी होत्या त्या मात्र नक्कीच आपण पाहू शकाल. या बॉल वरती 7 धावा आल्यात. 12 धावा फलकावरती. येणारा बॉल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल फ्री हिट. इथे फटका फसला आणि चांगली कॅच देखील कॅरी केली परंतु फ्री हिट बॉल होता तिथे. नशीब टिपरला टावा होता का फ्री हिट बॉल आहे. नाही रे काय सुरुवात मुकार केली असते. रातयोग धन्य होता ना याची मग काय त्या कार्यक्रम झालेला. नशीब आमच्या संजय वाघमारे सरांकडे नव्हता तो गेला. नाही मिठीत धरला त्या गडी काय पडत होतो. कंचार रे का हो का. ओ यावेळी चांगला फटका शतरक्षक आहे तिथे.
कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि या बॉलवरती घेतली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. धाव फलकावरती मित्रांनो आपण पाहतोय 14 धावा. 14 धावा आपण पाहतोय. धावसंख्या चांगल्या आपण पाहतोय. 3 षटकाची मॅच मेगा फायनल आपण पाहतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. इथे चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला. 2 क्षेत्ररक्षण एकमेकाच्या विरोधात धावले होते परंतु आवाकाच्या बाहेर बॉल निघून जायला सीमा पार. मैदानाला गुदगुल्या करत हा येतोय चौकार. ही डीजेच्या समोर ती ऍक्टिव्ह आहे. ती गाडी थोडीशी बाजूला लावा. ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न. थोडीशी बाजूला ठेवायची ती गाडी यासाठीच. दादा चावी दिले चालू करा आणि जा घरी. काय सांगायचं आता. बॉल 4. अगदी विचार केला तर अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. धावांचा विचार केला तर धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 15 धावा. चांगला सामना पाहायला मिळेल. 19 काय क्षमा असावी. इथे स्कोरर संपलाय वहीवरती आम्ही ऍडजस्ट करतोय त्याच्यामुळे थोडंसं ध्यान भटकलं माझंही. आणि या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव पाहायला मिळत नाही. एकूण करा अरे नाऱ्या जोडी चालली आहे बघ ना. एका मग एक जेवाय का आजा. ओ यावेळी चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल निघून जाईल सीमा पार. हा येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावा. 23 धावा धाव फलकावरती. चला स्पीडअप ठेवा बिंगार टीम. आपण स्पीडअप ठेवा. अगदी विचार 23 धावा धाव फलकावरती. 2 षटकाचा खेळ संपलाय. उरलंय शेवटचं अंतिम षटक. या षटकामध्ये जर विचार केला तर मित्रांनो अजूनपर्यंत भिंगार टीमनं 2 षटक संपले. अजूनपर्यंत एकही फलंदाज बाद करता आला नाही. यात मात्र शंका नाही. विशालची चांगली फलंदाजी. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट्समधनं पाहायला मिळालाय. नितेशनं विशालची चांगली साथ दिली. त्याच्या देखील बॅटमधनं चौकार पाहायला मिळालाय. राहुल गोलंदाज ट्रॅक वरती. अंतिम षटक शेवटचं षटक. ओ बघा विकेट टिपरचा विचार केला तर अगदी क्लोज विकेट पाहायला मिळते आहे. इतक्या स्पीडअप गोलंदाजाला क्लोज टिपरिंग करणं सोपं असतं. बघा त्यांनाही ठाऊक आहे जर आपण जर एष्टीरक्षक लॉंग ठेवला तर फलंदाज मोठे फटके मारू शकेल. आता दडपण आलाय फलंदाजावरती. विशाल वाघमारे स्ट्राईक एंड वरती पाहतोय. मोठं नाव क्रिकेट मधील. ओ यावेळेस अजून एक प्रयत्न चांगला राहिलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट तर आले होते परंतु इथे लेग बायची धाव या बॉलवरती पाहायला मिळते. जबरदस्त सामना राहुल गोलंदाज मार्ग वरती आपण पाहतोय. 24 धावा. 24 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय.
यावेळी चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे आहे दोन धावा प्रयत्न प्रयत्न परंतु इथे कॉलिंग ही तितकीच महत्वाची आहे. कारण विशाललाही ठाऊक आहे हा मी स्ट्राईक एंड वरती असलो तर षटकार चौकार मी स्वतः मारेन ही मात्र पूर्णपणे विश्वास स्वतःवरती असेल. कारण शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल भिलवले टीमला. भिलवले टीमचा विचार केला तर अनेक स्पर्धा मोठमोठ्या गाजवल्यात. भिंगार टीमनेही देखील चांगल्या स्पर्धा गाजवल्यात. इथे चांगला अंपर तंगडे फटके का बस काय सांगायचं आहे. भाजीत भाजी मेथीची आणि बायको करा प्रीतीची. प्रीतीच्या बायका केल्यावर काय वाटतं माहित आहे का दरवाजा लावून भांडी घसायला लागत आणि भांड्याचा आवाज जास्ती येता कामा नाही म्हणून टिव्हीचा आवाज जास्ती. म्हणजे या प्रेम चांगला नाही हा का बाबू काय सांगायचं आहे. जाऊया बैतराच्या आतमध्ये विशाल वाघवारे स्ट्राईक एंड वरती या पुढे येऊन सरसवलाय क्लासिंग डासिंग फटका. बघा ती चुकी झाली कुठे ज्या मागच्या बॉल मध्ये 2 धावा तिथे खर्च केल्या तिथे चुकी झाली आणि येणारा बॉल षटकाराला. तेहतीस धावा. ओहो यावेळेस देखना फटका लाजवाब फटका. कोण नाचणार त्याचं मात्र प्रत्युत्तर थोड्या वेळात पाहायला मिळेल. जशी मॅच संपेल तसं आपल्याला नक्कीच स्क्रीनवरती आपण पाहू शकाल कोण जल्लोष करील या मैदानामध्ये. कोणता संघ चॅम्पियन ठरेल या पहिल्या नाही त्यांनी शृंखलेच्या पर्व पहिल्यामध्ये. अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहू शकाल तंडुजा 11 क्रिकेट संघ बीड खुर्द आदरणीय सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन यांच्या माध्यमातून मैत्रिणी चषक 2025 मध्ये पाहतोय. पर्व पहिलं आणि पर्व पहिल्यामध्ये एक जबरदस्त नियोजन आयोजन पाहायला मिळतं आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 2 बिगत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 40 धाब्यांचं टार्गेट चेस सेट करण्यासाठी 2 फलंदाज आपण पाहतोय. अजय आणि धीरज आडिया
धीरज आणि अजय अशी जोडी बैतरणाच्या आतमध्ये 18 बॉल 40 धाव्यांची गरज. म्हणजे बघा मला तरी वाटतं या इतक्या धावा ये लागत नाही म्हणजे विचार केला तर मला वाटतं या प्रत्येक षटकामध्ये 13.00 सरार राखायची ते मात्र काम मात्र केलं जाईल का पाहावं लागेल. लगेच तनुजा फाउंडेशन 11 क्रिकेट संघ बीड खुर्द यांच्या माध्यमातून एक जबरदस्त नियोजन आयोजन पाहायला मिळते. पर्व पहिला मध्ये या रखरखत्या ट्रॉफ्या मित्रांनो आपण पाहतोय अतिशय चांगल्या ट्रॉफीज पाहायला मिळतात. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज देखील त्यांचा देखील एक पुतळा आपल्याला पाहायला मिळतात. सलग या स्पर्धेमध्ये 4 रात्र नेहमी आपण क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नक्कीच पाहायला मिळतो. ओ यावेळेस अगदी विचार केला तर पहिला बॉल कमालीचा राहिलाय. पहिला बॉल कमालीचा राहिलाय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज पाहू शकाल धीरज, गोलंदाज ट्रॅक वरती विशाल वाघमारे. याच गोलंदाजाने चांगली फलंदाजी केली आणि ते अपील जोरदार पंचाने आकाशाला गवस घातले. फलंदाज बॅक टू ड गाऊ ठोकडेच्या. नवीन फलंदाज पहिल्या बॉलवरती धाव आली नाही. दुसऱ्या बॉलवरती विकेट आल्या म्हणजे फलंदाज झालाय बाद. आता इथून पुढे या 2 फलंदाजावरती भरपूर जबाबदारी असेल आपल्या टीमची. विशालची कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. चॅम्पियन होण्यासाठी ही तडफड आपण पाहतोय मित्रांनो. खऱ्या अर्थाने विचार केला तर अतिशय चांगली नाईट रेनिशिंगला पाहायला मिळाली. पर्व पहिल्यामध्ये चांगलं नियोजन चांगलं आयोजन. ओ इथे यावेळेस खराब लाईन पाहायला मिळाल्या. इट इज व्हाईट हा खराब बॉल राहिला इथे आणि धावा धाव फलकावरती जोडली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. एक सिंगल धाव 2 बॉल फेकलेत. एक महत्वाची विकेट मिळवली. विशाल गोलंदाज जाड्या चांगला सामना पाहायला मिळतो मित्रांनो. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल बघा. विशालची उंचीचा फायदा. इतक्या वेगाने बॉल फेकला जातो. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला समजतही नाही की टप्पा कोणत्या दिशेला वळेल. हीच तर खरी ओळख मित्रांनो विशाल वाघमारेची. भरपूर मोठं नाव आज खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल मित्रांनो. एक चांगला संघ सातत्याने आपण पाहतोय. इथे पटका फसला. शतरक्षक आहे तिथे यावेळी चुकी केली जाणार नाही. फलंदाज दुसरा बाद लागला जातोय. विकेट क्रमांक दुसरा भिंगार टीमला ठोकडेच्या. आतमध्ये सागर पाहतोय. क्रिकेटचा दैवित्यमान सोहळा आपण पाहतोय. मेगा फायनल मध्ये धावाही भरपूर बनवल्यात. भिलवले टीमना 39 धावा बनवल्यात आणि 40 धाव्यांचं टार्गेट ठेवलं ते म्हणजेच भिंगार टीमच्या विरोधात. त्या धावा चेस केल्या जातील का. विशालची कमालीची गोलंदाजी. ओ यावेळेस देखना फटका. बॉल निघून जाईल सीमा पार. ठोकलाय षटकार ठोकणीच्या.
वैभव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आज मित्रांनो खरं तर एकापेक्षा एक दिग्गज संघ पाहिल्या. त्या संघामध्ये एक संघ निवडला, तो म्हणजेच भिंगार संघ. आणि बघता बघता फायनल खेळण्यासाठी देखील सज्ज झाला. परंतु अगदी विचार केला तर धावा फलकावरती जोडल्या गेल्या तर 7 धावा. गोलंदाज मार्क वरती नितेश. ओ यावेळेस देखना फटका. बॉल यावेळेस निघून निघून जाईल सीमा पार. ऑन साइडच्या दिशेला चौकार पाहायला मिळालाय आणि 4 धावच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 11 धावा धाव फलकावरती. कदाचित पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार आला असता तर एखादी विकेट अजूनही वाचू शकली असती. षटकार आला असता तर चांगल्या धावा, कदाचित विकेट या राहणं गरजेचं होतं तिथे. इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. ओ तू मै करता करता इथे फलंदाज. ओ घडले काय. यस, या बॉलवरती 3 धावा. या बॉलवरती 3 धावाने एक फलंदाज देखील बाद होईल. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आदिनाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगला सामना मित्रांनो पाहायला मिळेल यात शंका नाही. जोपर्यंत हा स्ट्राईक एंड वरती खेळाडू आपण पाहू शकाल. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. तिथे कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि बघता बघता या बॉलवरती घेतली जाईल एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले मित्रांनो तब्बल 15 धावा. अजून या 25 धाव्यांची गरज. आणि 9 बॉल 25 धावा. टार्गेट काय इतकं मोठं राहिलं नाही. एखादा चौकार षटकार आला तर या मॅचचं चित्र वेगळं राहील. ओहो यावेळेस उंची जास्ती लांबी कमी. क्षेत्ररक्षक होता तिथे आणि घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. तिथे झालेली चुकी ती क्षेत्ररक्षणाने सोडलेली कॅच. कॅच सोडली की मॅच सोडली. आता असं म्हणायला हरकत नाही. कारण आता स्ट्राईक एंड वरती एक मोठा खेळाडू आपण पाहू शकाल. अजय आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. अजय नावाचं वादळ जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र भिल्लवले संघाला देखील कमी समजू नका. ओहो यावेळेस फटका फसलाय. हीच विकेट हीच कॅच महत्वाची. आणि इथे फलंदाज बॅक टू द आउट ठोकडीच्या.
बॉक्स कव्हर करा ना धरपड्या देऊन उठलं ना गडी रट्ट्यानं उठलं. पंच हा षटकार आहे की चौकार? षटकार आहे. यस थँक्यू. लगेच षटकार अजून ये मला वाटतं या 17 धाव्यांची गरज. 5 बॉल 17 धाव्यांची गरज. मॅच असावी तर अशी मित्रांनो. मेगा फायनल खेळतोय. चांगला सामना. ओ इथे फटका फसला. शतरक्षक आहे तिथे उचलणार फेकणार. ओ इथे बघता बघता बस 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 सावकाश. अडला हरी गाडवाचं पाय धरी. काय सांगायचं आहे. नक्कीच विचार केला तर मित्रांनो 2 धावा पळून काढले. अजूनही 4 बॉल 15 ची गरज. 4 बॉल 15 धाव्यांची गरज. आता काय होणार ही मॅच कोण जिंकणार? दोन्ही संघाच्या फासण्या फासफूस. चांगला सामना. इथे पटका फसला. शतरक्षक आहे इथे यावेळी चुकी केली जाणार जाणार नाही या. आणि फलंदाज बॅक टू डगआउट ठोकणीच्या. तीन बॉल 15 धाव्यांची गरज. 3 बॉल 15 धावा. या बॉल वरती भरपूर काही सांगून जाईल दोन्ही टीम साठी. एखादा चौकार एखादा षटकार एखादा डॉट बॉल कोणत्या टीम कडनं येईल पाहावा लागेल. खरं तर विचार केला तर आपण पाहूच काल बीडवाले बाबजाव तुम्ही ओके मध्ये आणा. बस जाऊया मॅच मध्ये. ओ इथे बिग हिट करण्याचा आणि फलंदाज बॅक टू डग आउट. आता 2 बॉल 15 धाव्यांची गरज. एखादा नो बॉल या सामन्याला जिवंत ठेवू शकेल भिंगार टीमला. विकेट हॅट्रिक हा बॉल असेल. अगदी विचार केला तर 2 बॉल 15 धाव्यांची गरज. कदाचित भिंगार टीमनं पहिल्या षटकामध्ये ज्या विकेट गमावल्या त्या विकेट जर आतापर्यंत असत्या तर ही मॅच फिनिश होऊ शकली असती लवकर. इथे चांगला फटका शतरक्षण पाहायला गेलं तर खराब. आणि बघता बघता या बॉलवरती एक सिंगल धाव. आणि अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहू शकाल 1 बॉल 14 ची गरज. सामना बघा जवळ येऊन ठेपला होता परंतु भिंगार टीमनं खऱ्या अर्थाने मित्रांनो विचार केला तर विकेट पहिल्या षटकामध्ये गमावल्या. आणि कमालीचं षटक फेकलं होतं विशाल वाघमारे या गोलंदाजाने. तिथून मॅचला कमबॅकिंग पाहायला मिळालं. आता 1 बॉल 14 ची गरज. या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधील शेवटचा बॉल. यावेळेस फटका चांगला आणि स्टंप घेतले तर 3000 रुपये कमी. लक्ष असू द्या. ठोकडी द्या.
बीड खुर्द ग्रामस्थांतर्फे मनपूर्वक अभिनंदन. तसेच उपविजेता संघ